हाय सगळ्याला गुड मॉर्निंग भावा बहिणींना. काय झालं त्या दिवशी मी 2च हेडव टाकलं, म्हणजे रोज टाकते मी हेडव, पण आधी बनवून ठेवलेले. तुम्हाला बघा मागच्या हेडवमध्ये पण सांगितलेलं आहे की मला कामावर अशी सुट्टीच भेटत नाही आणि टाईम पण भेटत नाही. मला जावं लागते 6 वाजता आणि 6 वाजता येऊन संध्याकाळी मला 7 वाजता यावं लागते. त्यामुळं मला टायमिंग भेटत नाही आणि कामावर बनवायचं म्हणलं तर काय होतंय, तिथं मोबाईल हे नाही, जमा होतात मोबाईल. त्यामुळं मी काय जास्त हेडव बनवू शकत नाही. आणि मी गावाकडे गेलो आणि आम्ही करमाळ्याला गेलतो का, मी राहत आहे तेव्हा मी लय बनवलेले होते हेडव आणि ते आधीचेच पोस्ट करते मी. आणि जे राधाताई सोबत चाललंय ते खरं खरं आहे. असं काय नाही की त्याच्यात ती खोटं बोलती किंवा काय. मला पण माहिती आहे, माझा भाव असून पण मी ज्या म्हणजे प्रत्येक माझ्यावर जी वेळ आलेली आहे का नाही, जी वेळ आलती का नाही ते तिच्यावर पण वेळ आलेली आहे. पण कसं आहे, माणूस पेण्याने का नाही, माझा भाऊ तरी असला ना तरी पण मी त्याच्या विरोध जाणार का माहिती का. कारण ती कष्ट करून एवढं मेहनत करून हे सगळ्या गोष्टी करून तर इथपर्यंत पोचले ना, आता तिला सुखच नसेल तर मग ती घर सोडणारच ना. म्हणून तिला कुणीही म्हणजे स्टोर म्हणतात ना, ती स्टोअर करणारी पण असं असा काय तिनं गुन्हा केला की तुम्ही तिच्यावरती हेडाव बनवता. तिला सैन होत नसेल, तिच्या अंगात जीव नाही, तिला सैन होत नसेल म्हणून रागाच्या भरात सोडलं असेल घर. तुम्ही एवढं स्टोअर करायची एकाला मजबुरी करू नका मारायला. कसं असतं माहिती आहे का, जगतंय तर जगू द्यायचं असतं. जे दाखवतंय माणूस तेच रिअर असतंय. आणि मला पण अशा भरपूर कमेंट आले ना की ताई तुला आनंद झाला का आणि हे न ते. मी काय करू माहिती आहे का, मी फक्त 2 हेड टाकले होते की मला काय आनंद झालेला नाही. माझ्या तरी घरातला मॅटर असला तरी पण मी त्याच्यात सहभाग होत असते. आणि माझं माझं कसं असतं माहिती आहे का, माझ्याहूनच मी दुसऱ्याची परीक्षा बघत असते. त्यामुळं का नाही, तुम्ही विचार करून बोलत जावा जरा. राधाताईवर खरंच ती वेळ आलेली आहे आणि मला पण सुट्ट्या भेटण्यात शक्यता तुम्ही 2-3 दिवस झालं, 4-5 दिवस झालं, सॉरी 4-5 दिवस झालं मी म्हणते की मला जायचंय मला जायचंय. ती मला काय मॅडम सुट्टी द्यायला गेली या, तर मी तिला नक्की शोधून काढीलच. मी तिला फोन करायचा प्रयत्न करते ना तर त्यांनी माझा नंबर का नाही ब्लॉक केलेला आहे. आणि राधाताईला मी तुम्हाला माझं तुम्ही बघत असेल तर हेडवच्या माध्यमातून तुम्हाला सांगते की मला फोन करा आणि जिथं कुठं असेल तुम्ही माझ्यापाशी या. माझी ताकद आहे तुम्हाला सांभाळायची. आणि त्याला आहे का नाही, त्याला चांगला धडा शिकू. तुम्ही या इकडं, तुम्ही मला तिकडंच बोलवताय पण मला सुट्ट्या भेटेना त्या. एकदा आलता राधाताईचा फोन, त्याच्यावर त्या कुठं आहेत म्हणल्या, भाळवणीला या अशा तशा मला म्हणल्या. मी म्हणलं तुम्ही कुठे आहे, भाळवणीतच आहे का, तर त्या म्हणल्या मी भाळवणीत नाही, तुम्ही या. मग आता या म्हणल्यावर कुठं जाणार ना शोधायला. तर बघू, या 2-3 दिवसात मी जाणार आहे भाळवणीला. बघील तिथं हाय नाही तुम्हाला दाखविलच. आणि माझी एक तब्येत बरी नाही तरी पण मला कामाला जावं लागते. तुम्ही बघत असाल का, जर आलेत मला इकडून पण आलाय. मला नुसतं तापन सर्दीन, नुसतं चेहरा तर बघा माझा तुम्ही कसा झालाय, त्याच्यामुळेच कळत असेल. आणि मी काय बंडल करत नाही. राधाताईचा काल हेडव बघितला तर म्हणली ज्योती कधीचे पण हेडव कधी पण टाकायला लागली. तर मला वेळच भेटत नाही म्हणून मी आधी हेडव बनवून ठेवलेले ते टाकते. तुम्हाला असं वाटत असेल राधाताई मज्जत आहे, रोज माझे हेडव तुम्ही बघताय, पण नाही, ते आधीचे हेडव आहेत, आताचे हेडव नाही आहेत ते. तर चला, मी एवढंच हेडव बनवते. मला जायचं आहे कामाला. तर नक्कीच हेडव आवडला असला तर लाईक करत जावा, शेअर करत जावा, कमेंट करत जावा. तर मला काय अजून तपास लागल्यावर राधाताईचा तर मी नक्कीच तुमच्यापर्यंत पोचवेलच. आणि मी जाणारच आहे 2-3 दिवसात, तेव्हा तुम्हाला दिसेलच की राधाताई भाळवणीत हाय का नाही. आणि जिथं कुठं असेल तिला मी शोधून आणणार आहे आणि माझ्यासोबत कामाला घेऊन येणार आहे. बघू आल्या तर ठीक आहेत, नाही तर मग त्यांचं काहीतरी करावं लागेल. म्हणजे त्याला काहीतरी सांगून फिंगून त्याला कुठंतरी कामाला फिमाला चिटकावं लागेल.
आणि ती माझं पण ऐकतो असं काय नाही, माझं ऐकतो ती, पण मला पण ती बोलना गेलाय जास्त. पण बघू आता गेल्यावर. तर नक्कीच व्हिडिओ कंटिन्यू करा. तर बाय, चला.